महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं वेगानं घडामोडी घडतात। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा होती। इतकंच नव्हे तर खरंच ऑपरेशन टायगर होणार असंही दिसत होतं, कारण उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही दिसलं होतं। मात्र मध्यंतरी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि महायुतीमधील तिन्ही नेते त्यात व्यस्त होते। मात्र या काळातही शिंदेंनी गृहमंत्री अमित शहा यांची अनेकदा लपून छपून भेट घेतली। या भेटीत नेमकं काय घडलेलं असावं याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच ऑपरेशन टायगर आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात आहे। या अंतर्गत ठाकरे गटाचे 7 खासदार लवकरच गळाला लागणार असल्याची चर्चा आहे। पण शिंदेंनी असा कोणता मेगा प्लॅन आखला ज्यामुळे ठाकरेंचे खासदार गळाला लागलेत? दिल्लीत शिंदे आणि शहा यांच्या पडद्यामागच्या गुप्त भेटीत नेमकं काय ठरलं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असू शकतात, कारण ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची संपूर्ण रणनीती दिल्लीत आखली गेल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात किंबहुना लवकरच ठाकरे गटाचे खासदार नॉट रिचेबल होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच लपून छपून दिल्ली दौरा केला होता। यावेळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। विशेष म्हणजे या भेटीवेळी शिंदेंनी ताफाही सोबत ठेवला नव्हता। त्यावेळी ही भेट विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात असल्याचं बोललं जात होतं, पण ते अंदाज चुकीचे ठरले असून या भेटीत शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांनाच गळाला लावण्याची योजना आखली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यातच एकनाथ शिंदे यांनी 7 जूनला दिल्लीत ठाकरे गटाच्या काही खासदारांसोबत एक अतिगुप्त बैठकही घेतली अशी माहिती आहे। शिंदे यांच्या या बैठकीत ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 7 खासदार होते असंही म्हटलं जात आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी शिंदे गटानं तयारी सुरू केली आहे। फुटीच्या तयारीत असलेल्या 7 खासदारांपैकी एका खासदाराला थेट मोदींच्या केंद्रात मंत्रिमंडळात मंत्रिपद दिलं जाणार आहे। हा बडा खासदार मराठवाड्यातील असल्याचंही समोर आलं आहे। तर उर्वरित इतर खासदारांनाही दिल्लीत मानाचं स्थान दिलं जाईल असं थेट आश्वासनच एकनाथ शिंदेंनी देऊन टाकलंय। विशेष म्हणजे या गुप्त बैठका शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यावर पार पडल्या अशीही माहिती आहे। ठाकरे गटाचे सध्या 9 खासदार असून मुंबईतील 2 खासदार वगळले तर इतर 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय। आमचे सर्व खासदार पक्षासोबत आहेत, ज्यांना जायचं ते निघून गेले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक ठरवून केलेली रणनीती आहे की मुद्दाम एखादी वावटळ निर्माण करायची आणि पक्षात फूट पाडल्याच्या अफवा पसरवायच्या। पण आता कुणी कुठेही जात नाही, सर्व खासदारांशी पक्षप्रमुखांचा संवाद सुरू आहे असं म्हणत राऊतांनी या चर्चा फेटाळून लावल्या। पण ऑपरेशन टायगरसाठी शिंदेंकडून गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत चोख रणनीती आखली जात आहे। एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या 6 महिन्यांपासून ठाकरे गटाच्या या खासदारांच्या संपर्कात होते। श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत या खासदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांचं मन वळवलं होतं। पण मध्यंतरी भाजपानं तुर्तास ठाकरे गटात फोडाफोडी नको असं सांगितलं होतं। मात्र आता 7 जूनला एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी या खासदारांची गुप्त बैठक घेतली। त्यामुळे आता मिशन ऑपरेशन टायगर हे अंतिम टप्प्यात असल्याचंही बोललं जात आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील चित्र पाहिलं तर शिंदे स्वतःच्या पक्ष विस्तारासाठी धडपड करतायत। भाजपाकडून महायुतीत कोंडी केली जात असल्याची भावना शिंदेंच्या मनात आहे, त्यामुळे ते झपाटून कामाला लागलेत। त्यांनी पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्र दौऱ्यावर पाठवलं। या दौऱ्याचा मुख्य उद्देश तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, संघटनात्मक ताकद वाढवणं आणि बूथ पातळीवरील तयारीचा आढावा घेणं हा होता। यामुळे कुठेतरी शिंदे हे पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे। त्यासाठी त्यांना पक्ष विस्तार करणं महत्त्वाचं आहे। अशातच ठाकरेंचे खासदार आपल्याकडे वळवून आपला राजकीय प्रभाव अधिक वाढवण्याचा शिंदेंचा मानस आहे। पण जर या चर्चा खऱ्या ठरल्या तर हा ठाकरे गटाला मोठा धक्का असू शकतो। संजय राऊत कितीही
नाही म्हणत असले तरी ठाकरे गटात अंतर्गत खतखत आहे हे लपून राहिलेलं नाही. पण पक्षफुटीनंतर कुठे सावरू पाहणाऱ्या ठाकरेंच्या पक्षाचे खासदार सोडून जाणं हा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि विश्वासार्हतेला मोठा धक्का मानला जाईल. यामुळे ठाकरेंचं महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील राजकीय वजन कमी होईल यात काहीच शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? खरंच ठाकरेंचे ते 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात असतील का? आणि शिंदे त्यांना गळाला लावण्यात यशस्वी होतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.